जण दिसे तुझे अंग, मग दया मग एकेची पांती. तेव्हा भगवंताचं वर्णन वेदाने आणखी केलेलं आहे. तरी पण सुद्धा वेदाला पूर्णत्वाने परमात्मा कळालेला नाही. मग आम्हा दया मग तू एकेची पांती. म्हणलं आम्हालाही सुद्धा परमात्मा कसा आहे हा काय कळालेला नाही. जिथे वेदाचा लाग लागत नाही तिथे पण जीवाचा काय संबंध. म्हणून दोघांची वेदालाही कळलं नाही आम्हालाही कळलं नाही. दोन्ही सारखेच. एकार्णवाची ठाई त्या प्रळचा पण नाही. महानदी काही निवड येते. जेव्हा कल्प होत असतो त्यावेळेला सगळं पाणीच पाणी होत असते. आणि सगळं पाणीच पाणी झाल्यानंतर कोणची नाही का कोण कुठे याचा पत्ता लागत नाही. तर पंढरपूरला असते बघा. एखाद्या वेळा चंद्रभागेला इतका पूर येतो ती पुंडलिकाच्या पासून नामदेव पायरीपर्यंत येते बघा. सगळं पाणीच पाणी. तिला विचारलं एवढा पूर येण्याचं कारण काय. नाही म्हणलं मला देवाचं काय घ्यायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. म्हणलं तुमचं देवाचं दर्शन काय म्हणा आमचे हाल काय. पंढरपूर संपलं तर नामदेवाचं दर्शन घेऊनच काय फरा. म्हणून नामदेवापर्यंत जाते पायरीपर्यंत. तिथून चंद्रभागा खायचे. मग तिथे महानदी काही निवडायची. मग गटारा बिटारा काही पाहता येतात. व सगळे गटारात सगळं काय असते पाणीच पाणी असते. उदयल्या भास्वत चंद्र जैसा खाद्य आम्हात दयात तुझे हात पाठ बसे. उदयल्या भास्वत म्हणजे सूर्य उगवला म्हणजे चंद्र असूनही चंद्र काय होत नाही मग दिसत नाही. आम्हा श्रुती तुझा हात तो पाठ बसे. त्याचप्रमाणे आमच्याने श्रुतीनाम वेदाची सुद्धा तीच गत आहे. आणि तुझ्या धावामुळे ते तर परेश वैखरी पुढे मग कोणी तोंडे वानावयाशी. जे तुझ्या धावामुळे एकमेवा द्वितीयम ब्रह्म. तिथे भेद नावाची वस्तू दुसरी कोणची नाही. म्हणजे परावानी म्हणतात नाही का. वैखरी मश्यंती परा आणि पश्यंती वाण्या आहेत ना. आता जिथं परावाणीचा लाग लागत नाही तिथं वैखरीवाणी कुठे जाईल याचा काय लागत नाही. इथं होता एका ठिकाणी मोठा उत्सव झाला होता बरेच वर्षाच्या पूर्वी, 50 वर्षाच्या पूर्वी. जागतिक कीर्तीचे लोक बोलावले होते. मग ते सगळे त्यांची संगीताची मैफल. मी खेटवळ माणूस तबला बरं आहे. मग त्या जागतिक याच्यामध्ये कोणी किती संगीत करायचं ठरलेलं असते. कोणाला 2 मिनटं कोणाला 5 मिनटं असे. आता ते जागतिक लोक उतरले त्याची यादी तयार. हा खेडवळ माणूस म्हणायला लागला. म्हटलं माझं नाव घाला त्याच्यात. कशात यादीमध्ये नाव आमचं घाला. आता त्याला काय माहिती इतकं माहिती. मग तो एका त्याच्यातला गायनातला मुख्य माणूस असतो. तोला माझाच नाव त्याच्यामध्ये का लागेना नंबर लागेना. आणि तुझा कुठं नंबर मला वासरात लंगडी गायची आहे. कुठे खेड्यातला गायक आणि कुठे प्रसिद्ध झालेला गायक. आता जिथे बरं का वेदाचा ठाव लागत नाही तर तिथे तुमची आमची काय कथा. मग काय करायचं बरं का. मग कोणी तोंडे वानावासी तुझं वर्णन करणे इतकी म्हणलं आमच्या मुखाची शक्ती नाही.
याला की आता स्तुती सांडून निवांत. मग आता स्तुतीला काहीतरी आराम म्हणून म्हणाला निवांत होऊन शेवटी कोणता पर्याय आपल्याजवळ. चरणी ठेवायची माता याची बरे, नम्रता यायची, कृपा करण्याकरता आपल्यातलं हे आहे. नमस्काराची जी पद्धत आहे ना, त्याच्यामध्ये काही नमस्कार आहे. हाताचा नमस्कार वेगळा, पायाचा नमस्कार वेगळा, दंडवत वेगळा, त्या बरेचसे प्रकार असतात. अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं नाही का, काही लोकांना नमस्कार करायचे असे करतात समोर, म्हणजे पूर्ण नाही, अजून डोकं खालीच आहे. मग डोकं किती वाकडं पाहिजे पायापर्यंत, डोकं वागते पण इतकंच वागते. अलीकडचे प्रकार खरं तर असं आहे. ते ज्ञानेश्वर महाराजाच्या मंडपात आपण जर गेलो, सामान्य नमस्कार करावा लागत असतो का दंडवत. बरं पाऊस आला असला, चिखल असेल तर म्हणलं त्या दिवशी दंडवत बाद. का म्हणलं इस्त्रीकडे काय घातलेलं आहे. बरं एखाद्या माणसाचा नियम असतो दंडवत करायचा, तो चोरून करतो, कपड्याला लागू देत. तसं नसतं. लोटीची एका काठी घालून लोटा अंगाला, कसं आहे. म्हणून आता तुमच्या चरणावरती माता ठेवणं हेच आमचं कर्तव्य आहे. म्हटलं तो कसा आहे आम्हाला माहिती नाही, नाही का. तरी तो जैसा अशी तैसी आहे, अन्नमो तुझा श्रीगुड आहे. यावर दिवशी महादेवता अदृश्य नमोसी मी, ते शिवमहिन्य स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आम्हाला तू कसा आहे माहिती नाही, जसा असेल तसा तुला नमस्कार. मग एवढा स्तुती करण्याचं कारण काय आहे. माझा ग्रंथोद्यम फळाव्या व्यवहार होई, आम्हाला ग्रंथ सांगायचा आहे. मग त्याच्याकडून आम्हाला काही तुमच्याकडून अपेक्षा आहे की. असं आहे ना, कोणतंही कार्य करण्याकरता भांडवल असावं लागत असं. भांडवलच नाही तर काय कीर्तन, कुठे कीर्तनाचं असतं ना. लोकांची फार इच्छा असते बुवाने कीर्तन करावं. मग आम्ही म्हणतो कीर्तन करू की काही वाट नाही. म्हटलं पकवाजी विना, म्हटलं पकवाजी पाहिजे का, विनाही पाहिजे का. मग त्याचं भांडवल आहे ते काय. मग त्यांना सांगावं लागत असते हे भांडवल आहे का. तर म्हटलं नाही, मग प्रवचन करू. प्रवचनालाही भांडवल लागत नाही, लागत नाही. कोणतंही कार्य करण्याकरता काय लागतं. म्हणून चरणी ठेवी काही तुमच्या फळावा भांडवल, कृपा भांडवल सोडी. बरोबर. बरे माझी मतीची पोतळी, म्हणून तुम्ही कृपारूपी भांडवल आणखी सोडा आणि माझ्या बुद्धीमध्ये ती येऊ द्या. करी ज्ञानपद्ध जोडी थोडा माते. आम्हाला भगवद्गीतेच्या चरणावर दे. मराठीमध्ये अलंकार चढवायचा. कोणत्या भाषेत, गीता कोणत्या भाषेत आहे, संस्कृत भाषेमध्ये. तेव्हा आम्हाला तुमच्या कार्याची आम्हाला मदत पाहिजे. याचा अर्थ ज्ञान मिळण्याकरता श्री गुरुची काय हवी लागते. तुमचं रोज आहे ना याच्यामध्ये आपण जे म्हणतो ना होय, सकाळ विद्याची भावाची आठवी वगैरे सगळं करतात. विवेकानंद वगैरेची गोष्ट सांगतात. त्यांना विचारलं म्हटलं तो इतकं तुम्ही आणखी जगाला विजय होईल एवढं तुम्ही आणखी तुमच्या ठिकाणी आलेला तुमच्या वाणीमधला एवढा प्रसादित कसा प्रसन्न झाला. ते म्हणले आमची कृपा नाही, रामकृष्ण परमहंस आहे. असं ते आपल्याकडे काही येत नसतात. कर्तृत्व आपल्याकडे घेत नसतात. ते कोणाकडे द्यायचं, श्रीगुरूकडे, देवाकडे. मी काय एखादा चांगला पंगत दिली तर तो मनुष्य म्हणतो काय भाव तुम्ही काय पंगत सुंदर दिली. मग आपल्याकडे घेत असतो का. म्हणलं हे पदार्थ कोण निर्माण केले, परमेश्वराने. म्हणून पंगत कोणाची आहे. आमचं आपण निमित्त कारणीभूत. कशाला कारणीभूत.
मग तुम्ही काय करा, आता ज्ञानपद्ध जोडी अनुष्ठुप छंदामध्ये आणखी ज्ञानेश्वरी असल्यामुळे त्याला पद्य असं म्हणत असतात. मग संसाराने तेने करीन संदाती कर्मभूषणे लेववेन सुलक्षणे विवेकाचे. मग तुम्ही जर मला आणखी काव्य करण्याकरता भरपूर सहाय्य केलं, मग मी काय करेल, संताचे कर्मभूषणे. भूषण असताना अलंकार असताना प्रत्येक इंद्रियाचे अलंकार असतात. कानातले अलंकार वेगळे, नाकातले अलंकार वेगळे. माणसापेक्षा सुद्धा बाईच्या ठिकाणी फार आवड. माणसाला फक्त अलंकाराची हात आणि हातातच असते, मुद्या कुठे घालतात, एवढीच प्रथा असते. पण बायाचं कानातले वेगळे, नाकातले वेगळे. एका बाईला वाटलं आपलं सगळे अलंकार घातले बघा तरी आवड काही कमी होईना बा. म्हटलं अलंकार काय करा, अनाच अलंकार काय करा, अरे पण जागा तर पाहिजे ना. म्हटलं मग तुम्ही जर अलंकारात लावलं घालायला चित्र पाडून कुठं अलंकार घाला. जरा कर्णभूषण याचं म्हणतात. कानाचं अलंकार कोणता आहे, सत्शास्त्र श्रवण घडाला घडणं हे कानाचं काय आहे, ऐका नाही ऐका रे कानन माझ्या विठोबाचे. डोळ्याचं काय आहे, हे घे वाचे ऐका. डोळ्याने परमात्मा स्वरूपाचं दर्शन होण्यास डोळ्याचा अलंकार आहे. तस्मात पाहण्याकरता का अलंकार नाही, फक्त काय करतो तो दृष्टी मोठी करतो. करी ज्ञानपद्ध जोडी थोरा मातही बळे जी गीता निदान काढू माझे मन आणि सोयी स्नेहांजन आपुलीत. गीता निदान जमिनीमध्ये जाणं असताना ते काढायचं असल्यानंतर अंजन लावावं लागतं. ज्याच्या डोळ्याला अंजन असेल तर जमिनीमधलं धन काय करतं, त्याला दिसत असतं. सोयीसने अंजन आपुलीत म्हणून आम्हाला ते अंजन तुम्ही द्या, म्हणजे आम्ही गीतेमध्ये जे काही ज्ञानरूपी धन आहे ते धन आम्ही काय करू, मग काढू. एक 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 दृष्टांत घेऊन ज्ञानेश्वर महाराज सिद्धांत सांगतात. हे वाकसुट्टी एके वेळी देखतो माझे बुद्धीचे डोळे, पैसा उदयोजी निर्मळे कारण. सूर्य उगवला म्हणजे नाही नाही ते आणखी प्रकाशित असलेल्या वस्तू आपल्याला कोणाच्या प्रकाशात दिसतात, आहे का? सूर्य इतका प्रकाश कोणाचा आहे का? त्याप्रमाणे सूर्य जसा आणखी हे करत असतो. देखतो माझे बुद्धीचे डोळे. डोळ्याला सूर्यप्रकाशाची काय असते आवश्यक. डोळा जरी देखणा असला पण अंधारात पाहू शकत नाही, त्याला कशाची अपेक्षा आहे, सूर्यप्रकाशाची. तसा बुद्धीला सुद्धा आणखी परमात्म्याच्या श्रीगुरूच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. पैसा उदो जे निर्मळे करुण बिंबे. त्याप्रमाणे तुम्ही आणि अशा प्रकारे उदयाला या कारुण्य ब्रह्मे असं म्हटलं आहे. करुणाचा एक नाव रस आहे बघा, त्याला करुण रस असं म्हणतात. त्याच्यामध्ये काही आगळा वेगळा विचार सुद्धा करून मावणे घराशी नाजी आले. ती परिस्थिती पाहिल्यानंतर देवाला सुद्धा करुणा आली. काय आली? सुदामदेवाची सुद्धा परिस्थिती पाहिल्यानंतर म्हटलं एवढं मोठं वैभव पण काय आलं आहे ना, त्याच्यात करून रस म्हणतात. कोणता रस? ते पोहे नेले होते ना, ते घरचे होते, मागून आणले होते. बरं ते नुसतेच मागून आणले का, त्याच्यावरती उंदराने अगोदर कार्यक्रम केले सगळे. म्हणजे पोहे त्याच्याबरोबर उंदराच्या देंड्या पण ते घेऊन गेला कुठे. देवाला तरी समजायला पाहिजे का नाही, लेंडी काढून फेकायची काय आहे ना, इतिहास आहे म्हणजे.
म्हणजे बा शबरीची बोरं काढली, मग आपण देठ काय करतो, देठ ना फोडीचा असं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची गोवी वाचा. मग तू माझ्याकडे जावी, मी दोन्ही हात सोडवी, मग देठ न फेडीचा शिवी. त्या देठाला सुद्धा काय किंमत आहे. म्हणजे किती परमात्मा की वेडा होतो हा त्याचा इतिहास. प्रज्ञान वेली वेल्ला काव्य वै सफळ, तो वसंत स्नेही स्नेहा झुळत शिरवळे. माझी प्रज्ञान वेली वेल्लाळ म्हणजे जी प्रज्ञानाम बुद्धी आहे, काव्य वै सफळ. म्हणून जशी वेल असते त्या वेलीला फुलाच्या वेली असतात, फळाच्या सुद्धा काय, कारल्याची काय असते वेळ, दोडक्याची काय असते, त्या वेळेला अशी फळं यावी लागत असतात. इथं हे सांगितलेलं आहे, काव्य होई सफळ. तेव्हा आमची प्रज्ञानरूपी वेल आहे. वेल असून काम मागत नाही, त्याला काय आले पाहिजे नाही का. आपण ज्याच्याकरता आपण ते भोपळ्याची सुद्धा काय असते. मग फळं आली म्हणजे शेतकऱ्याला काय होतं, सफळ. वसंत होई स्नेहाळ शिरोमणी. जसा वसंत आला म्हणजे मग काय होत असतो, फळी फुळी बहरती. आता पुढे माघ महिना आता व्हायचा आहे नाही का. मार्गशीर्ष माघ पुढे फाल्गुन, चैत्र महिन्यात वसंत असतो. मग कोणतंही झाड असू द्या, पाणी जरी जरा घातलं नाही तरी जरा बाहेर पानं आल्याशिवाय मग त्याला वसंत यावं लागत असतो. जोपर्यंत ऋतू असतात ना, भलत्या वेळेला भलत्या झाडाला भलती. आता या वेळेला आंब्याला काय फुटतो, बार पडतो, त्याचे त्याचे ठरलेले असतात. यावेळेला संत्र्याला बार फुटत नाही. बरं काय संत्रा मोसंबी असते ना. प्रमेय महापुरी मती गंगा थोरी, तैसा वर्षे उदारी दाट देते. एखाद्या वेळेला आणि आकाशामध्ये मेघाची फळी दाटली, मग काय विचारतं बघा. आणि जवळजवळ 2-3 तास सारखा आणि मेघाच्या धाऱ्याने जर पाऊस आला, मग काय होत असते. पाऊस आल्यानंतर मग इंद्रायणी नदी आता अलीकडे आणि पलीकडे जा, आणि एकदा पाऊस बिऊस आला म्हणजे नाव वाहून जाते. काय इतका नाही काय, ते खूप पूल आहे ना, त्याच्याहून पाणी जायला लागलं इकडच्या. मग तरी काही इबलीच कार्टी त्याच्यात मजा मारण्याकरता काय. आणि त्या पुलात काय झाले, अडकले बघा. पोहणारे असून सुद्धा काही आणि ओरडायला लागले काय वेळ. मग काय करतं, मग ते फोन करून त्या तुमच्या होड्या काय केल्या, बोलवल्या आणि ते काढल्या. इथपर्यंत पाणी आलं होतं. कुठपर्यंत, त्याला महापूर म्हणतात. पूर आधी कोणता, महापूर. त्याचं पाणी आलं म्हणजे मग नाही का. कोणता पूर आहे आपले, प्रमेय. प्रमेयच असते ना. वेदांतशास्त्राचे, भक्तिशास्त्राचे, ज्ञानशास्त्राचे काय असतात प्रमेयचं. प्रमेय म्हणजे त्याच्यामध्ये गूढ अर्थ साठवलेला असतो, त्याला प्रमेय असं. हा समजतं श्री, त्याच्यात प्रमेय दडलेला आहे. प्रमेय महापुरे मती गंगा ये थोडे. मग आमची बुद्धिरूपी त्याच्यामध्ये जर तुमचा वर्षावतार झाला तर तिला ज्ञानाचा पूर येईल बघा. म्हणलं अशा प्रकारे एवढा तुम्ही वर्षे उदारे दटा दिठेवेनी. दिठेवेनी म्हणजे तुमच्या कृपेमुळे. आणि इतकं आणखी तुम्ही काय करा, ज्ञानाचा वर्षाव करा. दृष्टांत द्या, सिद्धांत सांगा. कारण श्रीगुरूपासून पाण्याचा वर्षाव होत असतो का ज्ञानाचा. आणि त्याच्यामध्ये कोणाला पुरेतं बुद्धीला, आणि बुद्धीमध्ये ज्ञान साठून पुढे व्हायला
काही काही ठिकाणी खेड्यापाड्यात असते बघा. खेड्यापाड्यामध्ये बघा तुम्ही एखाद्या वेळेला बाबा चला दूध प्या प्रकारे काय घेणार तुम्ही, दूध घेणार का आणखी काय घेणार. मग खेड्यामध्ये गेल्यानंतर चहा सांगायचा असतो का, शहरात गेलं तर दूध सांगायचं असतं का. मग खेड्यापाड्यात काय सांगायचं, हे परत आणते एवढी आणि त्याच्यात हे भांडं असतं, ह्या काटलीनं काय टाकलं ते परातही भरते भांडे सुद्धा का तरी टाकणं काही होत नाही. संपत नाही कुठला प्रकार आहे हा. आणि शहरामध्ये गेलं तर बाबा काय घेणार तुम्ही, चहा घेणार का दूध घेणार. आम्ही सांगत असतो चहा होईपर्यंत दूधही चालते, दूध कॉफी चालते. मग ते चहा देत असतात, तो चहात किती आहे भांड्यामध्ये असं बघा. काय अर्धाही कप नसतो काय असं. मग असं त्याला सुकाळम नाही म्हणत, या दुष्काळ म्हणतात. सुकाळ म्हणत कशाला म्हणत असं. एखाद्या ठिकाणी जेवण बिवण असू दे वाढू नका, आता भूक गेली की तरी वाढते बघा. त्यांना सांगितलं ना तर मला वाढू नका म्हणत, तर म्हणलं वाढणे आमचा काय आहे, ते काही नाही वाढणार आहे. पण भागत नाही, खाली येते पाण्यात पडून जायला. म्हणलं पडू द्या की जितकं खाल तेवढं खाऊन राहिलं ते जाऊ दे, आम्हाला काय करू द्या. दृष्टांत देऊन सिद्धांत आहे. एक 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 दृष्टांत. अवलोकने आमाते उन्मेष सागरी भरते, व संडेला स्फूर्ती ते रसवती. म्हणला किती स्फूर्ती आमच्यामध्ये येत त्याच्याकरता समजा ज्ञानरूपी सागरा भरते. जसा सागर ज्ञानाने भरलेला असतो त्याप्रमाणे आमची बुद्धी भरू दे. आता हे सर्व ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं स्तवन श्री गुरुना काहीतरी आवडलं नाही बघ. नाही तर संतोषोने श्री गुरुराजे हे आमचं चुकलं की. पण खरं असं आहे केलेली स्तुतीसुद्धा काही ठिकाणी श्री गुरुला काय होत नाही. म्हणजे म्हणतात असं पुरे झाला. संतोषोने श्री गुरुराजे म्हणितले विनोद वाजे आणि मांडले देखोनी तुझे सवनविषयी. म्हणलं हे ज्ञानेश्वर महाराजाला म्हणतात. म्हणलं एवढं विनंती करण्याचं कारण काय आहे, शुभाने मी काही वेगळा हो का. म्हणून मुलाला बापाची एवढी स्तुती करण्याचं काही नाही. कारण सगळ्या दृष्टीने आता ज्ञानेश्वर महाराजाचं किंवा सोपान काका निवृत्तीनाथ महाराजाच्याकडे होता. त्यांचे आई वडील गेले ना त्यावेळेला फक्त निवृत्तीनाथ महाराजांनाच उठवलं होतं आणि सांगितलं आता हे सगळं यांचा आई बापन काय होय गुरु कोण आहे. मग त्याला कायमचा वियोग कोणता वियोग. पुन्हा काय झालं नाही. मग गुरु ब्रह्मा गुरु देव ब्रह्मा. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ गुरु आई बाप सगळी नाती कोणाकडे होती. मग ते सहज आलेलं आहे दृष्टांत म्हणून सांगितलं. म्हणून एवढं स्तवन करण्याचं काही कारण असे निवृत्तीनाथ महाराज असो. आता वाजटा ज्ञानार्थ कोणी गोमठा ग्रंथार्थ देव उत्खंड. मग निवृत्तीनाथ म्हणतात आता पुरे झालं स्तवन. जास्त सहन करण्याची आवश्यकता नाही. ज्ञानार्थ गोमठा याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये पदामध्ये काय काय आणखी ज्ञान आहे यावं ऐकण्याची पाहण्याची आमची काय आहे. मग ग्रंथार्थ जावी गोम उत्कंठा भंगोनी दे. म्हणून श्लोकामध्ये काय अर्थ भरलेला आहे तो आम्हाला काय करतो सांग. हो का जे आम्ही याची पाहत होतो तुम्ही ते श्रीमुखे म्हणा तुम्ही करत नसा. म्हणा मी हीच वाट पाहत होतो. मला कोणती पाठ होतो. मला भांडवल सोडा की पंगत चांगली करा असं सांगतात.
माल काय फुकट मिळतो का? मग काय पाहिजे पाकिटात, काय पाहिजे? मग श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांगा. तुम्ही सांगितलं ना ग्रंथ सांगा, मग आता भांडवल कोणी पुरवायचं? मग ही सगळी जबाबदारी कोणावरती? श्रीगुरूवरती. कशा प्रकारे एक दृष्टांत देऊन सहजे दुर्वेचा डिरवांगेची तो असे मारू वरी आला पूर्व पियुषाचा. हराळी म्हणतात ना त्याला, त्याला दुर्वा असं म्हणतात. गणपतीच्या वाट्याला काय आलेलं आहे त्याची गोष्ट सांगतात. ते रावणाने सगळे देवबंदी करून ठेवले होते. एवढा मोठा विघ्ननायक नाशक आणि गणपती, त्याला सुद्धा काही काम सांगितलं होतं. कारण म्हणलं कोणतं काम सांगितलं होतं? आता तो रावण असतो, कोणाला कोणतं काम सांगायची अक्कल असते का त्याला? काय मग गणपतीला काम सांगतं गाढवा राखायचं, आणि ती गाढवाची जात मग राखण्याकरता न्यायचं परत येताना पाहायचं. ती गाढव्याचं असं आहे बघा, जिथे गवत असते ना तिथे त्याला खाली जमीन दिसते, आणि जिथं खाली जमीन असते तिथं काय दिसते का? म्हणून ते चरण्यामध्ये नावच त्याचं गाढव आहे ना. मग अक्कल कुठून मिळालं असेल? मग ते गाढव मुपाच्या पोटी कपटी पोटात मध्ये कपोट मग तो रावण रागवायचा. मग तो रावण रागायचं म्हणलं एक गाढव उपाशी दिसते, अजून तुला चालता येत? म्हणलं इथे असं जायचं असते का? मग काय करायचं? मग गाढवा करता कशाची ओझा आणायचं? गवताचं. मग काय करता बघा, ते गाढवाच्या करता गवताचं ओझं गणपती. लोकांना असं वाटायला गणपतीला गवतच फार आवडते. म्हणा तुम्ही त्याच्यात नवसेविक आहे असं सांगतात. काय हराळी 21 असं सांगतात. त्यांना विचारलं, म्हटलं का 21 गवताच्या काड्या कशा करता? म्हणलं 21 पेंड्या आणत. इथं आलेला दृष्टांत म्हणतो वरी आला पियुषाचा. अशा रीतीने आणखी आनंदाचा हे आलेला आहे. तरी आता येणे प्रसादे विनाशे विजवले, आणि मूळ शास्त्र पदे व्याख्याने. आता मी काय करणार आहोत तुमच्या प्रसादाच्यामुळे, कृपेमुळे. जरी आणखी गीतेमध्ये असला तरी पण सुद्धा मूळ शास्त्र पदे व्याख्याने, त्याच्यामध्ये आणखी भगवद्गीतेमध्ये जे काही पद आहे त्या पदार्थ यथार्थपणे त्याचं काय करेल वर्णन करून तुम्हाला काय करेल सांगेल. वाकानेल म्हणजे सांगेल. मूळ शास्त्रपदे असं ना मोठ्या कवीचं तत्वज्ञात्या पुरुषाचं वर्त हे असे. जर जो बुद्ध असेल त्याचं यथार्थत्व वर्णन करणं हे मोठ्या कवीचं किंवा ज्ञानीपुरुषाचं वर्णन असेल. नाहीतर शब्दाला शब्द ठेवून पुढे जात असेल तर त्याला वर्णन करणारा म्हणता येत नाही, नाही का? नाही, यथार्थ ज्ञान असावं लागत असं. अलीकडे काय शब्दाला शब्द ठेवतात ना पुढे जातात. असलेला जो आणखी मुद्दा असतो, मुद्दा काय राहतो ते 2-3 प्रसंग असतात. म्हणलं मुद्दा सांगितला असता पण कीर्तनाची वेळ काय झाली आणि तुमच्या जेवणाची वेळ काय झाली नाही तर थांब. वाकाने जे जीवा पलीकडे आणि जैसी संदेहाची डोनी पुढे, ना श्रवणी तुरी चाडेवाडी दिसे. परे जीवा पलीकडे आणि जैसी संदेहाची डोनी पुढे. जीवा पलीकडे म्हणजे जीवाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे संशय असतात. त्या संशयाची निवृत्ती करणं हे बुद्धी सांगणाराचं कर्तव्य आहे. गीतेमध्ये नाही का कितीतरी संशय आहे, त्या संशयाची काय झाली पाहिजे. तस्मात ज्ञान संभवता
हित्वैनम संशयम योगमातिष्ठोत्तिष्ठ. अर्जुनाचे जेवढे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरे कोण देतात? मग भगवान देत असतात. म्हणलं अर्जुना, मी युद्ध करणार नाही हा तुझा स्वभाव केला की नाही केला? अर्जुनाने सांगितलं ना, मी मुळीच युद्ध करणार. मग 18व्या अध्यायामध्ये विचारतात, म्हणलं तुझा तो आग्रह होता ना, मी काही झालं तरी काय करणार नाही. म्हणलं तुझा आग्रह गेला का? तू लगेच म्हणतो नष्टो करिष्ये वचनं देव. तू जसं सांगशील त्याप्रमाणे आम्ही करण्याकरता काय. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. मग सगळे संशय निवृत्त झाल्यानंतर श्रवणी तरी चाडे वाढी जायची. जसे जसे संशय निवृत्त होते तसे तसे श्रवण करण्याकरता उत्कंठा अधिक वाढत असते. तैसी बोली साचारी अवतरोक माझी माधुरी, आणि माले मागुनी गुरुकृपेच्या. आणि गुरुकृपेमध्ये काय संबंध आहे? त्याच्या मुखातून जे जे काही बाहेर पडेल, अवतरो माझी माधुरी, गोडच वाटत असते. काय वाटत असते? व्यवहारामध्ये आपण पाहिलं, एखादा केळ आहे, ते केळ आपण जर घरतं खातो पण काही परत त्या सालपटात सुद्धा काय करतात, त्याच्यावर सुद्धा त्यांना काय वाटत असते? आनंद वाटत असते. मला मागून घरीच घरी गुरुकृपेच्या. म्हणून गुरुकृपा ही कोणी आमचं धन, आणि या धनाने आम्ही आपलं घरी प्रसन्न करतो. आता इथे एक याच्यामध्ये झालेला नमनाचा संपला बघा. आता पुढे हा अध्याय कशाकरता निर्माण झाला देवाचं आणखीचं वर्णन सांगतात. तरी मागा त्रयोदशी अध्याय गोटियाची श्रीकृष्ण अर्जुनाची चावळे. तरी मागा त्रयोदशी 13व्या अध्यायामध्ये अध्याय गोटी कायसी, त्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाची चावळे. काय भगवान आणखी अर्जुनाशी बोलणे झाले ते आता 14व्या अध्यायामध्ये काय करायचं आहे? मग 14व्या अध्यायामध्ये कोणता विषय आहे त्याची आणि मांडणी 33व्या श्लोकात करतात. जे क्षेत्रज्ञ युगे होय जे येणे जगे, नाता संसार क्षेत्रज्ञ योगे. क्षेत्रज्ञ संयोगा तद्विद्धी भर 13व्या अध्यायामध्ये आहे ना. हे संपूर्ण जग निर्माण होत असतो. एकापासून होता का त्याला संयोगाकरता दुसऱ्याची अपेक्षा होते. एकापासून केवळ ब्रह्मापासून कुठे जगत आहे का? मग ते पाठीचा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र कोणाला म्हणायचं, क्षेत्रज्ञ कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये सर्व पिकाची आणि वाढीव होत असते त्याला क्षेत्र असं म्हणत असतं. इदम शरीरम कौंतेय क्षेत्र. शरीराला क्षेत्र का म्हटलं? त्याला कारण आहे त्याच्यामध्ये पाप पुण्याचं पीक निर्माण होते. त्याचाच अपभ्रंश त्याला शेत असं म्हणतात. शेतकरी काय म्हणतात? त्याला शेत म्हणतात. नाही का, एक ज्वारीचा दाणा पेरला म्हणजे एवढं मोठं काय मिळते. त्याप्रमाणे आपण जे काही कर्म करू त्याच्यापासून पाठवाचन पुण्याची काय होते. म्हणून त्याला काय म्हणायचं? पाप किंवा पिकत, पुण्य किंवा पिकत. आता सांगण्याची मला आता जरूरत नाही. आता पुढे त्याच्या वेळा प्रश्नात सांगू. अन्याय बीजवापी पाप पिकत असतं, न्याय बीजवापी पुण्य. तेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ होय जे येणे जगे. हे जग कशापासून निर्माण होतं? एक क्षेत्रज्ञ आणि एक क्षेत्र या दोघांच्या संबंधातून हे जग काय होत असतं. होई जे येणे जगे आणि आत्मा गुणसंगे संसारी. वास्तविक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही गुण नाही. सगळे गुण जे कोणाचे आहे ते मायेचे आहेत. निर्वीर गुणमय बाबे रे बी सर्व
सत्वम रजस्तम इति गुण प्रकृती संभव. मग त्याच्या सत्वगुणाचं कार्य, तमगुणाचं कार्य, रजोगुणाचं कार्य, तुम्ही विचार सारखाचा पाचवा तरंग वाचा, मग त्याच्यामध्ये सगळं कळते किंवा याच्यामध्ये आहे रे, कोणापासून कोणाची उत्पत्ती होत असते याचं सगळं आहे. सत्वगुणाचं कार्य हे जे मनबुद्धी चित्त अहंकार हे कोणाचं कार्य आहे, प्राण वगैरे आणि दिसते हे सगळं दोहाच्या संबंधामध्ये. मग एक 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 दृष्टांत नाही का. आत्मा गुणसंगे संसारी आहे. मग आत्मा गुणाच्या जीवदशेला प्राप्त झाला. कोणत्या दशेला? गुणसंगे संसारी आहे. महासंसार त्याच्या पाठीमागे नसलेला संसार काय होत असतो, लागत असतो. हाच आणि हाची प्रकृतीगत सुख दुःख भोगी हेतू अथवा गुणातीतू केवळ आणि हाची प्रकृतीगत सुख दुःख भोगी जीव म्हटल्यानंतर सुखाला दुःखाला कारण होणारं जे चैतन्य त्याला म्हणायचं जीव. जिथे सुखही नाही दुःखही नाही आलं तरी त्याचा येत नाही, मुक्त अवस्था तिथे केवळ आणि आत्मस्थिती असते. जीव म्हटल्यानंतर कधी सुख आहे कधी दुःख आहे. अनुकूल असेल तर सुख, प्रतिकूल असेल तर. अथवा गुणातीत केवळ, बरं का, गुणातीत केवळ वास्तविक विचार केला तर नाही का परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं. गुणात जीवाच्या ठिकाणी तात्विकदृष्ट्या गुणाचा आणखी जीवाचा कोणत्याही प्रमाण संबंध नाही. पण यथार्थ ज्ञान असावं लागतं. काय असावं लागतं? यथार्थ ज्ञान झालं म्हणजे गुणाचा आणि आपला काही संबंध नाही. विपरीत ज्ञान असेल त्याच्यामध्ये, विपरीत ज्ञान म्हणजे आहे स्वरूप सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप, पण आपल्याला देह समजतो. कोणतं ज्ञान आहे? आणि स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान असलं म्हणजे त्याला यथार्थ ज्ञान. मग मी कोण आहो, मी शरीर आहो असं म्हटलं विपरीत ज्ञान, आणि चिदानंद रूपात शिव असं म्हटलं तर यथार्थ ज्ञान. तात्विकदृष्ट्या काही विचार केला तर कोणतं ज्ञान आपल्याला यथार्थ ज्ञान आहे. गुरुच्या कृपेने मात्र ते प्राप्त होते. मी वासुदेव म्हणून गुणातीत केवळ. तरी कैसा पहा संघ कोण तो क्षेत्रज्ञ योग सुखदुःखाशी भोग केवितया. तरी कैसा पहा संघ कोण तो क्षेत्रज्ञ. आता पुढे ज्याची आणखी मान्य करायची त्याचे मुद्दे सांगतात. आता कोणते कोणते मुद्दे आहे ते पाहिजे. तरी कैसा पहा संघ असंग असलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी हा संघ आला तो कुणाचा? कोण तो क्षेत्रज्ञ योग. म्हणला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा योग आहे तो कोण आहे? सुखदुःखाची भोग केवितया. त्याच्या ठिकाणी सुखाचा आणि दुःखाचा भोग होत असतो. कोणाकडून होत असतो? गुण ते कैसे किती, गुण किती आहेत. बांधती कवणे रीती, जीवाला ते कसे बांधतात ना. तरी गुणातीत चिन्हे काही, गुणातीत पुरुषाची काय लक्षण आहे वगैरे हे मुद्दे मांड काय केलेले आहे नाही का. बांधती कवणे रीती, गुणातीत चिन्हे काही, गुणाच्या पलीकडे असलेल्या पुरुषाच्या ठिकाणी काय लक्षण आहे. एवं या अर्थारूप कराव्या आणि 14व्या अध्यायाची. या सर्व मध्याचा विचार कोणत्या ह्याच्यात केला जाते? 14व्या अध्यायामध्ये. तरी तो आता याचा प्रस्तुत पर्यायचा अभिप्राय म्हणलं आमच्याकडून आता हे सर्व मध्याचा विवरण तो आमच्याकडून काय कर. पर्यायचा म्हणजे ऐकून घे. अभिप्राय विशेष वैकुंठीचा नाही का. परमात्मा कोणत्याचा आहे? विशेष म्हणजे विश्वाचा विष आहे. राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? वैकुंठ. असा सर्वाचा आणखी ईक्षण करणारा म्हणजे सत्ता गाजवणारा परमा. तो म्हणेगा अर्जुना सावधाची सर्व सेना आणि मिळवून त्या ज्ञानात थांबायचे.
तेव्हा भगवान म्हणायला लागले, म्हणले बा आम्ही सांगणार आहोत आणि अवताराची सर्व सेना. मग सांगणाऱ्याकडे करता काम कोणाचं असेल तर डोळ्याचं करते का काम, मग कानाचं काही ऐकायचं असलं तर आपण डोळ्याने असं करतो का कानाने असं करतो. प्रत्येक इंद्रियाचं एक 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 काम आहे ना. मग तू काय करायचं, जेवढी काही ऐकण्याकरता जेवढी काही हे लागत असते, नाहीतर आपल्या कोणीतरी बाबाचं आपलं पुराण चाललेलं असतं, त्याच्यामध्ये बाया पुराणाला येतात बा, काही गहू नेसण्याकरता, काही तांदूळ नेसण्याकरता, काही कार्ट्याला खेळवण्याकरता, हे सगळे प्रकार आपल्याला काही वाती वळायला करण्याकरता. म्हटलं कुठं चालली वाहतूक पुराण ऐकायला. म्हणले म्हणे हे कसं करता रुई कापूस कसा करता घेऊन चाललं आहे. म्हणलं वाती वळण्याकरता. वाती वळणं चालू आहे, पुराण ऐकणं चालू आहे. म्हटलं असं ऐकणं असतं का. मग अवधानाची सर्व सेना त्याच्यामध्ये आणि मिळून या ज्ञानाचा भाग आहे. इतकी त्याच्या ठिकाणी जिज्ञासा असायला पाहिजे, मग त्याला यथार्थत्वाने ज्ञान प्राप्त होत असते, नाही तर मग हे होत असते. मागा तुझा जोमावे का, मागा तुझं भोवती दाविले उपपत्ती, परी अजूनही तू प्रतिती कुशी न रे. भगवान म्हणतात आम्ही तुला बऱ्याच वेळा आणखी 13वा अध्याय होईपर्यंत तुला काय केलं आम्ही सांगितलं, पण अजूनही तुझं कोस काय झाली नाही. ते आई मुलाचा संबंध असते बा, आणि त्या मुलावरचं प्रेम असते ना, ती खायला देत असते. आणि जरी आणखी एखादा पदार्थ संपला खाता खाता, ते आईला कळत असते अजून याची इच्छा जशीच आहे, याला काही पूर्ण तो पदार्थ खायला मिळालेला आहे. त्याप्रमाणे तिला कळत असते. मुलाची भूक गेली किंवा नाही गेली कोणाला कळते, त्यांचा तादात्म्य संबंध असतो. कोणता एका लहान मुलाला भूक लागली आपल्याला कळते, बाईला कळते, मग ते फोन मोबाईलवरून कळते. तादात्म्य संबंध आहे. त्याच्या लेकुराची ही मॅची कळवळ्याची जाते असं. मग भगवान आणि श्रोता आणि वक्ता, भगवान आणि शिष्य अर्जुन आहे, म्हणून अजून काही त्याला यथार्थ बोध झालेला, कोस भरलेला आहे, म्हणजे अजून पूर्णत्व प्राप्त झालेलं. मग आता भोवती दाविले उपपत्ती अजूनही प्रतिती कुशी न रे. म्हणत पुन्हा काय करणार आहोत आम्ही, पुन्हा तुला आणखी ते पूर्णत्वाने प्राप्त होण्याकरता 14वा अध्याय काय करणार आहोत, पण आता नाही कधी सांगणार.